वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे नामदार पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सातारा जिल्हा परिषद मुख्याधिकारी कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान पार पडले। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली। % स्टूडेंट्स को बेनिफिट मिलता है। दूसरा, स्टेट हायर एजुकेशन सिस्टम को वित्तीय सहायता देती है ताकि सबको अच्छी तालीम का केंद्र सरकार का जो मकसद है अपनी मंजिल तक पहुंच सके। और देश भर में करीब 2.5 करोड़ युवकों के साथ मुझे बातचीत करने का मौका मिला है, थैंक्स टू टेक्नोलॉजी। एक ही चीज को दो तरीके से देखा जा सकता है। जहां तक प्रयास का सवाल है, मुझे इस बात का संतोष है कि हम सही दिशा में हैं। हम निश्चित टाइम टेबल के साथ आगे बढ़ रहे हैं और दुनिया में शिक्षा की जो मानदंड बने हैं उस ग्लोबल स्टैंडर्ड को हम अचीव करना चाहते हैं। हम चाहते हैं कि हमारे देश के उन सब नौजवानों को ये अवसर मिलना चाहिए अगर वो जिंदगी में शिक्षा के जिस क्षेत्र में जाना चाहता है। सरकार का एक काम है कि उन व्यवस्थाओं को विकसित करे। आधुनिक भारत के लिए जिस प्रकार की इंस्टीट्यूशंस की रचना होनी चाहिए उसको हम बल दे रहे हैं। IIT हो, IIM हो, IIIT हो, उसके विस्तार के लिए बहुत तेजी से काम चल रहा है। उसी प्रकार से स्किल डेवलपमेंट एक बहुत बड़ा क्षेत्र है जिस पर हम बल दे रहे हैं। हमारी ये कोशिश है कि हमारे देश के नौजवान आज बहुत बड़ी मात्रा में शिक्षा प्राप्त करने के लिए विदेश जाते हैं। अरबों खरबों इन प्रश्नकर्ता और इस कार्यक्रम में शरीक देश भर के नौजवानों का आभार व्यक्त करता हूं। देश भर से जो साथी जुड़े हैं, रात होते होते माइनस हो जाएगा। इसके बावजूद भारी संख्या में यहाँ मेरे युवा साथी अनेक कश्मीरी भाई बहन मौजूद है। ये कश्मीर की स्पिरिट को दिखाता है, कश्मीरियों की भावना को दिखाता है। बोछो बची वानी तो ही सारिनीय खोस आवय बना यस तरी गटकारस मंज छुस्ब मोहब्बत का अलाव जालनी अमृत तहिनी
खुशहाली वापस छू अमर पेई अकील की आव सौगात हे आमरू। कुछ लोगों द्वारा नेगेटिविटी फैलाने की कोशिश के बीच धमकियों से बेपरवाह आप जिस संख्या में पोलिंग बूथ तक पहुंचे हैं, वो आपके अपने बच्चों के भविष्य, जम्मू और कश्मीर के विकास की भावना को और पुख्ता करता है। साथियों, आज मुझे यहाँ करीब 7,000 करोड़ रुपए की योजनाओं का शिलान्यास और लोकार्पण करने का अवसर मिला। ये तमाम प्रोजेक्ट्स श्रीनगर और आसपास के इलाके के लोगों के जीवन को आसान बनाने में मदद करने वाले। शिक्षा, स्वास्थ्य और इंफ्रास्ट्रक्चर से जुड़ी इन परियोजनाओं के लिए आप सबको बहुत बहुत बधाई। अटल टिंकरिंग लैब्स हो, अटल इंक्यूबेशन सेंटर्स हो, जय जवान जय किसान जय विज्ञान और जय अनुसंधान का हमारा संकल्प आज और सशक्त हो रहा है। इस सशक्तिकरण का गवाह हमारा श्रीनगर बना है, जम्मू कश्मीर बना है। साथियों, ये स्टार्टअप इंडिया अभियान का ही असर है कि आज भारत चीन और अमेरिका के बाद तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप नेशन बन गया है। बीते 3-4 वर्षों में 15,000 से अधिक स्टार्टअप्स रिकॉग्नाइज किए जा चुके हैं। इनमें से भी लगभग 50% स्टार्टअप टियर 1, टियर 2 शहरों में स्थापित हो रहे हैं। आपल्या राज्य शिक्षण संस्थेच्या 3 महाविद्यालयांना मान्यता मिळाली आणि खऱ्या अर्थाने राज्य शिक्षण संस्थेचं जे काही स्वतःचं स्वप्न होतं त्याच्यामुळेच अशा प्रकारची डीम्ड युनिव्हर्सिटी टाईप अशी संस्था आपली व्हावी आज ते साकार होत आहे। मी प्रथमतः आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब तसेच त्यांचे सर्व स्टाफ, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी या सगळ्यांचंच मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण या प्रत्येक व्यक्तीचं काही ना काहीतरी योगदान याच्यामध्ये आहे। अतिशय चांगल्या प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन आणि संवेदनशील पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना काय हवं काय नको या संदर्भातील एक वेगळ्या प्रकारचं संवेदनशील काम डॉक्टर पाटील करतायत। त्यांच्या बरोबरीने सर्व स्टाफ तितक्याच पोटतिडकीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतायत आणि विद्यार्थी देखील तेवढ्याच तन्मयतेने चांगले रिझल्ट देत आहेत आणि म्हणून सगळ्याच निकषामध्ये आपण बसलेलो आहात म्हणून अभिनंदनास सर्वच जण प्राप्त आहात। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो। खरं म्हटलं तर विद्यार्थ्यांशी संवाद करण्याचा माझा खूप आवडीचा विषय, पण तुम्हाला वाटते 10 वाजल्यापासून आपण सर्वजण बसलेला आहात। मी अशी सूचना केली होती की कमीत कमी 10-15 मिनिटं जरा त्यांची सुटका करावी, परंतु गायकवाड मॅडम यांनी सांगितलं की काही हरकत नाही, 10 मिनिटांमध्ये मुलांचा तेवढा निश्चितपणे सहभाग असेल। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत। आधुनिक भारताच्या
आणि आधुनिक भारतातील नवीन पिढीच्या संपूर्ण उत्कर्षासाठी, शिक्षणासाठी उच्चतम त्यांनी दर्जा गाठावा आणि या सगळ्या प्रयासामधलं सगळ्यात महत्वाचा काय हेतू असेल तर आज जागतिकीकरण एवढ्या मोठ्या संख्येने झाले, मोठ्या प्रमाणात झाले. ग्लोबलायझेशन ज्याला आपण म्हणतो, जेव्हा इतर ठिकाणी ग्लोबलायझेशन होत असेल त्यावेळेस निश्चितपणे शिक्षणात देखील ग्लोबलायझेशन जर झालं नाही तर आपण पाठी पडू. आणि म्हणून या हेतूने, अतिशय चांगल्या हेतूने हे सगळं मिशन सुरू झालंय आणि त्या मिशनमध्ये आपण देखील आपल्या कर्तृत्वाने त्याच्यात समाविष्ट झालेला. मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये पाटील साहेब, आपण ज्या पद्धतीने मी आपल्याशी बोलत होतो त्यावेळेस बारीक सारीक गोष्टीमध्ये राजकारणी म्हणून आम्ही जेव्हा बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असतो, समाजाला काय हवं, काय नको, काय व्यंग आहेत, काय सोडून दिलं पाहिजे, काय आत्मसात केलं पाहिजे, यासाठीच्या पॉलिसी डिसिजन, धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संबंधात जेव्हा आत्मचिंतन करत असतो तर बऱ्याच गोष्टी ज्या सुचत असतात आणि त्या सुचलेल्या गोष्टीला कोणीतरी समोरून सांगतोय की नाही हे असं असं करायला हवं, हे ऐकून मला आनंद वाटला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही सर्व माणसं, शेवटी लिडरशिप कोणीतरी करायची असते. कधीही समूहाने क्रांती केली नाही. क्रांती करताना एका व्यक्तीने केली आणि तिच्या पाठीमागे सर्व लोक गेले आणि त्याच्यातून क्रांती घडत आलेली आहे. आणि म्हणून मी पाटील साहेबांना धन्यवाद देतो की ज्या पद्धतीने आपल्या आजोबांनी हे काम उभं केलं, नाहीतर कदाचित हे भाषण करण्यासाठी मी इथे उभं राहिलो नसतो. परिंच्याच्या शाळेमध्ये जिथे एक एसटी सकाळी जायची आणि रात्री परत यायची, कुठच्याही प्रकारचं संसाधन काही नव्हतं. 2 किलोमीटरच्या नंतर पुढे डोंगर आहे की पलीकडे काय हे देखील आम्हाला 12वी पर्यंत माहीत पडलं नाही. अशा एका विद्यार्थ्याला इथपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य कोणी केलं असेल, पहिल्या पिढीचं शिक्षण कोणी दिलं असेल तर ते रयत शिक्षण संस्थेने दिलं, आपण दिलं. आणि म्हणून मला खात्री आहे आणि माझी अपेक्षा काय आहे तुम्हाला,